नमस्कार, मी अभिषेक तुमचं बेस्ट मराठीमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि 19 जानेवारीपासून ही नवीन मालिका झी मराठीवरती प्रसारित होतीये आणि त्याच निमित्ताने आज आपण विश्वंभर राजे शिर्के यांच्यासोबत आहोत. तर सर, सर्वप्रथम कसे आहात? छान, उत्तम. तर गणिराज म्हणून येते झी मराठीवरती आणि तेही इतक्या दमदार भूमिकेत रिस्पॉन्सिबिलिटी तेवढी आहे, कारण शिक्षण मंत्र्यांची भूमिका तुम्ही साकारताय. कसा आहे हा प्रवास, भूमिका साकारताना? काय तुम्ही इतकी एन्जॉय करता? मी खूप एन्जॉय करतोय, कारण 9 वर्षांनी जवळजवळ छोट्या पडद्यावरती ते मराठी करतोय आणि तेही झी मराठीवरती. कारण झीचं आणि माझं एक असोसिएशन खूप वर्षांपासूनचं आहे. चांगल्या मालिका केल्या, त्यांच्यामध्ये खूप नावाजलेल्या मालिका सुद्धा केलेल्या. ही मालिका करण्याचा प्रवास किंवा निवडण्याचा प्रवास म्हणशील तर मला विषय खूप आवडला. त्याचं कॅरेक्टर जे आहे राजेश्वरी शिक्षण मंत्री आहे ते कॅरेक्टर, आणि त्याहीपेक्षा ते वडील आहे एका मुलीचा. सो ते जे नातं आहे वडील आणि मुलीमध्ये ते मला फार आवडलं. मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण खऱ्या आयुष्यात मला स्वतःलाच मुलगी आहे. त्यामुळे 20 वर्षांची तर मला असं झालं की ते नातं मला खूप जवळनं माहिती आहे. त्या नात्याची त्या आपण जेव्हा म्हणतो की मला खूप जवळनं माहिती आहे. सो तिथे काहीतरी वेगळं करायला मिळेल. तेच नातं कशा पद्धतीने फुलत जाईल, वेगळी गोष्ट कशी लोकांसमोर येईल, ते खूप इंटरेस्टिंग होईल. म्हणून मला आता जसं तुम्ही म्हणाला की तुम्हाला देखील एक मुलगी आहे 20 वर्षाची, ती बघितलं, तिच्या कशा प्रतिक्रिया होत्या? कारण तुम्ही तुमचं जे कॅरेक्टर आहे ते तुम्ही तुमच्या मुलीवरती राग आहे, तिच्या प्रतिक्रिया कशा होत्या? अरे तिला ती आनंदी आहे, तिला फार त्यात मुळात तिचंच म्हणणं होतं की मी पुन्हा एकदा टेलिव्हिजन करावं. त्यामुळे ती फार खुश आहे, तिला काम करतो ते. आणि सगळ्यात महत्वाचं तिला माहिती मी कसं आहे ते, त्यामुळे तिला माहिती आहे काय करायचं काय नाही. किंवा प्रोमो बघून तिला कळलं की ह्या गोष्टी ह्या विश्वंभर ज्या आहेत ह्या माझ्या भावाच्या. बरोबर. आता असं विश्वंभर ही जी भूमिका साकारताना बऱ्याच लोकांच्या शोधचा आहे. आता या प्रकारची भूमिका कुठले चॅलेंजेस वगैरे येतात? चॅलेंजेस डेफिनेटली आहेत. म्हणजे जसं एक शिक्षण मंत्री आहे, सो काही गोष्टी असतात. सो किंवा एक वडील आणि मुलीमधलं नातं दाखवतो किंवा ते कशा पद्धतीने जाणार आहे. जसं आता प्रोमो तुम्ही बघितलं असेल त्यात फार वेगळ्या पद्धतीने मी रिॲक्ट होतो नात्याकडे बघताना किंवा त्यांच्याकडे बघताना. सो ते करणार आहे कशा पद्धतीने, आणि ते तितकंच इंटरेस्टिंगली प्रेक्षकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल ते फार मोठं चॅलेंज आहे. कारण खूप नाजूक विषय मुलगी वडिलांसाठी किंवा एका मुलीसाठी आपले नाजूक विषय. सो त्यामुळेच मला असं वाटतं की ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याची तयारी आम्ही व्यवस्थित केली आहे. जर सर तुम्हाला शिक्षण मंत्री म्हणून जर पद मिळालं तर त्या दोन शैक्षणिक गोष्टी बदलू शकतो. मला ते पद नको बाबा. मी आम्हाला माझ्या भूमिकेत बरा आहे इकडेच. तुमच्या बहिणीची त्यांच्यासोबतचा आता आम्ही प्रोमो मध्ये ज्या पद्धतीने ज्या गोष्टी बघितल्या, असं मला बघायचं की म्हणजे अलकनंदा आणि तुमचं जे नातं आहे हे खूप जवळच आहे आणि तुम्ही त्यांच्या विरोधात काही ऐकू शकत नाही आणि त्यांचा शब्द हा तुमच्यासाठी शेवटचा आहे. हे सगळं असताना देखील आमची अशी इच्छा आहे की श्रावणी म्हणजे बाप लेकीचे नाते अजून फुलावे आणि प्रेम निर्माण व्हावं हे आम्हाला बघायला मिळणार आहे. नक्कीच मिळणार आहे. आता ते प्रॉब्लेम आहे पूर्ण मालिका जेव्हा 19 तारखेपासून सुरू होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की हे जे नातं आहे वडीलचं नातं आहे, बहिणी वडिलांचं, ते कशा पद्धतीचं आहे, ते कसं जाणार आहे ते 100% बघायला मिळणार आहे. आणि खरंच खूप युनिक कॉन्सेप्ट आहे. आम्हाला बघताना देखील वाटते की याच्या आधी असं काही झालेलं नाहीये, त्याच्यामुळे आणि तुम्ही त्याचा एक महत्वाचा भाग आहात. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांचा प्रतिसादी तितकाच महत्वाचा असतो. तुम्हाला खूप छान प्रतिसाद आहे. म्हणजे मला एकतर खूप वर्ष लोकांचे विषय यायचे, फॅन्सचे मेसेजेस यायचे, असं पुन्हा कधी करा घ्या. जेव्हा याचा प्रोमो आला तेव्हा त्यांना
काम नसल्याने खूप झाले पण ह्या वेगळ्या व्यक्तिरेखेमध्ये बघून छान रिस्पॉन्स होणार आहे प्रेक्षकांचा आणि जेवढा मी उत्सुक आहे तेवढेच प्रेक्षकही उत्सुक आहे ती मालिका बघण्यासाठी हे खूप बरं वाटतं तेवढं सोबत देखील करेक्ट त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या अजून उत्सुकता वाढलेली आहे. करेक्ट. तर सर 19 जानेवारीपासून आम्हाला ही मेजवानी बघायला मिळणार आहे आणि विश्वंभर आदी शिर्के यांचा धडा आत्याबाईंचे काय काय कारस्थान आहेत ते देखील बघायला मिळणार आहेत आणि नक्की श्रावणी आणि म्हणजे बाप लेकीचं नातं कधी प्रेमात रूपांतर होणार आहे काय नक्की आहे हे सगळे गुण आपल्याला 19 जानेवारीपासून कळणार आहे. काय सांगाल तुम्ही नवीन वर्षामध्ये एक नवीन मालिका घेऊन नवीन व्यक्तिरेखेमध्ये तुमच्या समोर येतो आहे. त्याचं नाव आहे शुभ श्रावण, जे 19 जानेवारीपासून संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर सुरू होणार. आजपर्यंत प्रेक्षकांनी प्रेम विभक्ती केलं, माझ्या व्यक्तिरेखांवर केलं, माझ्या मालिकांवरती केलेलं आहेच. इथून पुढे ते प्रेम असंच राहील आणि वाढत जाईल याची मला खात्री आहे. त्यामुळे आमची नवीन मालिका नक्की बघा.